पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबादमध्ये साणंद इथं केन सेमिकॉन प्रकल्पाचं उद्घाटन। भारताच्या सेमीकंडक्टर मिशनला मिळणार नवी गती। रालोआ सरकारनं नक्षलवादाची समस्या मुळापासून उखडत नक्षलग्रस्त भागांपर्यंत विकासाची फळं पोहोचवली। यापुढेही शांतता आणि समृद्धीसाठी काम करणार, पंतप्रधानांची ग्वाही। काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवादाला खतपाणी, मात्र रालोआ सरकारनं निर्णायक लढा देत नक्षलवाद संपुष्टात आणला। केंद्रीय गृहमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन। नक्षलवादाविरोधाच्या लढ्यात महाराष्ट्र पोलिसांना निर्णायक यश। या लढ्यात सेवा दिलेल्या C60 जवानांना विशेष C60 पदक देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। भारताचे अनेक देशांशी चांगले संबंध। पश्चिम आशियाई संघर्ष थांबवण्यासाठी भारत हा पाकिस्तानपेक्षा अधिक चांगला मध्यस्थ। इस्रायली दूतांचे उद्गार। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात येत्या 1 एप्रिलपासून घरगणना आणि स्वगणना। महाराष्ट्रात स्वगणना 1 ते 15 मे आणि गृहगणना 16 मे ते 14 जून दरम्यान। देशात युरियाची पातळी सुस्थितीत। युरिया आणि DAP शेतकऱ्यांना नियंत्रित दरात उपलब्ध करून जात असल्याची खत मंत्रालयाची माहिती। मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। मंगोलियामध्ये उलानबाटर इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या प्रीती पवार आणि दीपकची उपांत्यपूर्व फेरीत धडक। आणि राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट। 4 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। नमस्कार।